चला तर मग मित्रांनो सुरू करूया एका नवीन कथेला. प्रेम एक विलक्षण अनुभव भाग एक. मी पालघरचा राहणारा. ज्या घटनेबद्दल मी सांगत आहे त्यावेळी माझे वय 25-26 वर्षाचं होतं. गोष्ट चांगल्या प्रकारे समजावी म्हणून मी या घटनेची पार्श्वभूमी स्पष्ट करतो. खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळी मी 22 वर्षाचा होतो. मी माझं शिक्षण पूर्ण करून नवीनच इन्शुरन्स व्यवसायात आलो होतो. माझ्या घराच्या अगदी बाजूच्या घरी एक कुटुंब भाड्याने राहायला आलं होतं. कुटुंब प्रमुख आनंद वर्मा यांचं वय 51 वर्ष, त्यांची पत्नी वेदिका, तिचं वय 44 वर्ष आणि त्यांची एकुलती एक मुलगी शीना, तिचं वय 20 वर्ष होतं. तीनच सदस्य त्यांच्या छोट्याशा कुटुंबात होते. तिघेही खूप स्मार्ट आणि चांगल्या व्यक्तिमत्वाचे होते. शीनाबद्दल काय सांगू? उंची 5 फूट 7 इंच, गोरं अंग, हरणीसारखे डोळे, पातळ गुलाबी ओठ, सरळ नाक, नाजूक शरीर, पृष्ठ आणि सुडोल पक्ष्यांची जोडी, थोडे बाहेर येऊ पाहत असलेले आंबे, लांब पातळ टांगा, जसे काही एखाद्या कवीच्या कल्पनेतून ती साकारली असावी. एक गोष्ट सांगतो की तिला बघून तिच्याविषयी कुणाच्या मनात चुकीच्या भावना उत्पन्न होत नसे. लोक फक्त तिच्या सौंदर्यात भान विसरायचे. मीही जेव्हाही तिला बघायचो एक वेगळ्याच दुनियेत जायचं. माझ्या आईने घरीच एक शिवणकाम प्रशिक्षण केंद्र उघडलं होतं. शीना पहिल्यांदा माझ्या घरी शिवणकाम शिकायला नाव नोंदवायला आली होती. जेव्हा ती माझ्या घरी असायची तेव्हा मी माझ्या खोलीतून तिला लपून बघायचो. कधी कधी तिच्याशी माझं फारच थोडं कामापुरतं बोलणं व्हायचं. जसे की ती माझ्या आईबद्दल विचारायची की काकी कुठे आहेत किंवा असलेच काही प्रश्न. असंच 1 वर्ष पालटलं. ती BCom शिकत होती. तिचं कॉलेज जवळपास 10-12 किलोमीटर अंतरावर होतं. कॉलेजला ती आपल्या स्कूटीने जायची. एके दिवसाची गोष्ट आहे. संध्याकाळचे 6 वाजत आले होते आणि अंधुक प्रकाश पसरला होता. मी तिच्या कॉलेजकडून माझ्या घरी जात होतो. 6 ते 7 किलोमीटर अगदी निर्मनुष्य रस्ता होता. मी पाहिलं की शीना रस्त्याच्या कडेला भांबावलेली उभी होती आणि तिची स्कूटर ही स्टँडवर उभी होती. मी विचारलं काय झाले? शीनाची अवस्था रडकुंडीला आली होती. स्कूटी बंद पडली आहे, सुरूच होत नाही. मीही 3-4 वेळा स्कूटी सुरू करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मी म्हणालो घाबरायची काही गरज नाही. काही अंतरावर माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीचे घर आहे. त्याच्या घरी आपण स्कूटी ठेवू आणि मी तुला माझ्या बाईकने घरी सोडतो. तिने होकार दिला. तसं मी तिच्या स्कूटीचा बंदोबस्त करून तिला माझ्या बाईकवर बसवले. मित्रांनो काय सांगू, त्यावेळेस मला काय वाटत होतं जसं काही मी स्वप्नच पाहत आहे. मला स्वतःवरच विश्वास होईना की ज्या सुंदरीला फक्त पाहूनच माझ्या अंगावर रोमांच यायचे ती आज माझ्यासोबत माझ्या बाईकवर माझ्या शरीराला चिपकून बसली आहे. तर जसं तसं मी घरी पोचलो आणि ती मला थँक्स म्हणून आपल्या घरी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या आईने येऊन मला धन्यवाद दिले. मी एका मेकॅनिकला सोबत घेऊन तिची स्कूटी दुरुस्त करून तिच्या घरी पोहोचवली. मग तर ती नेहमीच माझ्याशी बोलायला लागली. पण बोलताना तिची नजर नेहमी खालीच असायची. ती होतीच एवढी शांत आणि शालीन की तिच्याशी कामाव्यतिरिक्त दुसरं काही बोलायची हिंमतच व्हायची नाही. पण म्हणतात ना की मुलीची नजर चेहरे वाचण्यात हुशार असते. एके दिवशीची गोष्ट आहे. मी आपल्या घरी एकटाच होतो. आई बाबा एका लग्नासाठी 3-4 दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. शीना माझ्या घरी आली आणि माझ्या आईबद्दल विचारले. मी सांगितले की आई घरी नाही, ती लग्नाला बाहेरगावी गेली आहे. मला वाटले की ती आता परत जाणार, पण ती गेली नाही आणि माझ्यासमोर सोफ्यावर बसली. मी तिच्यापासून नजर चोरत तिच्याकडे पाहत होतो. माझ्या लक्षात आले की तीही माझ्याकडे पाहत आहे. मी माझी नजर फिरली तशी ती फारच गोड आवाजात म्हणाली, तुला काही सांगायचे आहे का मला? माझा तर श्वासच अडकला. मी अडखळलो. म्हणालो नाही तर? तीही दबक्या स्वरात म्हणाली, मला काही दिवसापासून वाटत आहे की तुला काहीतरी सांगायचे आहे मला. जर कोणती गोष्ट असेल तर सांगू शकतोस, मला वाईट नाही वाटणार. तिचं बोलणं ऐकून मी माझी हिंमत बांधली आणि तिचा हात पकडून काहीतरी सांगायचा प्रयत्न केला, पण तोंडून काही आवाजच निघाला नाही. तिला माझी स्थिती कळाली आणि म्हणाली, तू काही सांगू शकशील की नाही माहीत नाही, पण मी तुला पसंत करते. मला तू खूप आवडतोस. जर तुझ्या मनात असेल तर सांग ना, मला छानच वाटेल. माझं हृदय तर आनंदाने उड्या मारायला लागलं. मी म्हणालो, मीही तुझ्यावर प्रेम करायला लागलोय, पण तू एका चांगल्या घरची मुलगी आहेस म्हणून मला तुला काही मनातलं सांगायला जमलंच नव्हतं की तू माझ्याबद्दल काय विचार करशील म्हणून. ती म्हणाली, चांगल्या घरच्या मुलीने प्रेम करायचे नाही असं आहे का? मग ती सरळ सरळ म्हणाली, मला तुझं प्रेम स्वीकार आहे, पण पुढचं काही विचार करू नकोस. लग्नाआधी मी तुला काही देऊ शकणार नाही, पण मी वचन देते की माझ्या देहावर फक्त तुझा आणि तुझा अधिकार असेल. दुसरं कोणीही माझ्या मनावर आणि शरीरावर ताबा घेऊ शकणार नाही. मीही स्वीकार केला आणि म्हणालो, बघ, कुण्या मुलीला पाहून मनात जे विचार येतात माहीत नाही का आपण?
तसल्या भावना मनात येत नाहीत. तुझी शालीनता, सौम्यता पाहून तर तुझी पूजा करायचं मन होतं. माझे बोल ऐकून तिचे डोळे अश्रूने भरले. तिने माझा हात पकडला आणि म्हणाली, तू मला आयुष्यभर याच तऱ्हेने प्रेम करशील का? मी हो म्हणताच तिने माझ्या हातांना कसून दाबलं आणि घरी परत गेली. मग तर आमचं प्रेम बहरत गेलं. पण कधी मी तिला प्रेमाने मिठीही मारली नाही, की तिचं चुंबनही घेण्याचा प्रयत्न केला नाही. आमचं प्रेम मोठ्या सात्विकतेने सुरू होतं. एक दिवस माझ्या घरी पाणी आलं नाही. त्यावेळी मी गच्चीवर टाकीतून पाणी काढून आंघोळ करत होतो. मी फक्त अंडरवेअरवरच होतो. तेवढ्यात ती धुतलेले कपडे वाळवण्यासाठी आपल्या गच्चीवर आली. जशी तिची नजर माझ्या उघड्या कसरती शरीरावर पडली, तशी ती काही क्षण मला टकमक बघतच राहिली. जसं मी वळालो तशी माझी नजर तिच्या नजरेला भिडताच ती लाजून खाली पळाली. त्या दिवशी मला काहीतरी व्हायला लागलं होतं. 2 दिवसांनी ती मला भेटली तर काही वेळ बोलल्यानंतर ती नजर खाली घेत म्हणाली, त्या दिवशी तुझं शरीर पाहून मन आता अनियंत्रित व्हायला लागलं आहे. मी म्हणालो, पण तूच तर म्हटलं आहेस लग्नाआधी काही नाही. यावर ती म्हणाली, ही तर मी फक्त माझ्या मनाची भावना सांगितली. मी असं कोणतंही पाऊल लग्नाआधी उचलणार नाही. आणि असं म्हणून ती येऊन माझ्या छातीशी चिपकली. आज पहिल्यांदा मी तिला माझ्या मिठीत घेतलं होतं. खूप वेळपर्यंत ती माझ्या छातीशी चिपकून होती. आज माझ्या मनातही पहिल्यांदा सेक्सच्या भावनेचा उदय झाला. माझं पूर्ण शरीर थरथरत होतं. काही वेळ माझं लिंग कडक झालं. मला जाणीव झाली की आता मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. तिला सोडण्याचं मनच होत नव्हतं. मी माझ्या लिंगावर तिचा हात आलेला पाहिला. मी विचार केला की आता जर आम्ही दोघांनी स्वतःला थांबवलं नाही तर काही ना काही नक्कीच होऊन जाईल, जे व्हायला नको. मी तिचा हात पकडून माझ्या लिंगावरून बाजूला सरकलो आणि तिच्यापासून लांब झालो. तीही थोडी थोडी बेचैन मनाने माझ्यापासून अलग झाली आणि म्हणाली, माझा असा कोणताही विचार नव्हता, पण माहीत नाही का कशी स्वतःला थांबवू शकले नाही. तू माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. त्या दिवसानंतर जेव्हाही आम्ही भेटायचो या गोष्टीची विशेष काळजी घ्यायचो की एक दुसऱ्याच्या शरीराला स्पर्श होऊ नये, कारण शारीरिक स्पर्शच तर शरीरासोबत मनालाही आग लावतो. आमचं प्रेम दिवसेंदिवस दृढ होत चाललं होतं. एकमेकाप्रती संवाद आणि समर्पण वाढतच जात होतं. असंच आमचं 2 वर्षापर्यंत चाललं. माझ्या इन्शुरन्सचा व्यवसाय जम बसत होता. आम्हाला आता लग्नाच्या बेडीत अडकण्याची घाई झाली होती. आमच्या प्रेमाबद्दल आमच्या घरी कुणालाच खबर नव्हती. शीनाच्या घरी तिच्या लग्नाबद्दल गोष्टी सुरू झाल्या होत्या आणि काही दिवसातच तिला पाहायला एक मुलगा येणार होता. तिने ही गोष्ट मला सांगितली. आमच्या प्रेमाला तर तसं कुठलंच बंधन नव्हतं, पण जे बंधन होतं ते होतं आमच्या लग्नाला. कारण आम्ही दोघं भिन्न जातीचे होतो. ती वरच्या जातीतील असल्यामुळे आमच्या लग्नाला तिच्या घरचे तयार होणार नाहीत हे आम्हाला माहीत होतं. पण आम्हाला घरच्यांच्या संमतीने लग्न करायचं होतं. कारण होतं ते आमच्यावर असलेल्या संस्काराचे आणि आईवडिलांवर असलेले प्रेम. आम्ही एकमेकाच्या प्रेमात एवढे बुडालो होतो की त्यावेळी आपल्या लग्नाला असा अडथळा येईल याची जाणीव झाली नाही. आम्ही तर आमचा संभोगही लग्नानंतर करायचं ठरवलं होतं. पण आम्हाला हे जातीचे बुजाड फेकून द्यायचे होते. आम्ही एकामेकाशिवाय जीवन जगण्याची कल्पनाही करू शकत नव्हतो. आम्ही आपापल्या घरी आमच्या प्रेमाविषयी आणि लग्नाबाबत सांगायचं ठरवलं. माझ्या नोकरीतून मिळकत छान होत असल्याने आपल्या एकुलत्या एक मुलीच्या खुशीसाठी शीनाचे वडील कसे तरी लग्नाला मानतील अशी आमची आशा होती. मी तर माझ्या घरी माझ्या आणि शीनाच्या प्रेमाबद्दल सांगितले. माझी आई म्हणाली, अरे आपली जात वेगळी आहे, ते वरच्या जातीतील आहेत, ते लग्नाला तयार होणार नाहीत. माझ्या घरचे तर माझ्या लग्नाला तयार होते, पण अडचण शीनाच्या घरून होती. मी तिला माझ्या घरच्यांचं मत सांगितले. मग एके दिवशी वडिलांचा चांगला मूड बघून तिने आमच्या प्रेमाची आणि लग्नाबद्दलची गोष्ट छेडली. तिचे वडील चांगलेच भडकले. त्यांना फार मोठा धक्का बसला होता की त्यांची सुशील मुलगी प्रेम प्रकरणात पडली आहे. त्यांची तर मनोकामना होती की तिने त्यांच्याच पसंत केलेल्या मुलाशी संसार करावा, पण ती त्यांचं मन वळवण्यासाठी प्रयत्न करायला लागली. तिने तिच्या आईचीही मदत मागितली, पण तिचाही आमच्या लग्नाला विरोधच होता. तर तिला कोणताच मार्ग दिसत नव्हता. आई वडिलांचा मान राखून त्यांनी पसंत केलेल्या मुलाशी लग्न करावं, तिला माझा दुरावा कायमस्वरूपी सहन करावा लागणार होता. जर ती माझ्याशीच लग्न करायला ठाम राहिली तर तिचे आई वडील दुखवले जाणार होते. नातेवाईकांना तोंड दाखवू शकले नसते. माझी शीना फारच द्विधा मनस्थितीत होती. माझ्या आई वडिलांसोबत शीनाचा हात मागायला गेलो, पण त्यांनी आमचा अपमान करून आमच्यासोबत संबंध तोडून टाकले. चला तर मग मित्रांनो, हा भाग मी इथेच संपवतो. या पुढील भागात आपण पाहूया माझ्या आणि शीनाच्या प्रेमाचं काय होतंय ते. त्यामुळे बघायला विसरू नका पुढील भाग.